समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ. अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखीन एक कथा या अध्यायामध्ये सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गंगाधर नावाचा एक विद्यावासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारा पुत्र हा जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होती. तिने अनेक उपास व व्रत केली. परमेश्वराने आराधना केली की गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले की तुझ्या पूर्वकर्मानुसारच हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एक शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस आणि ते तो माघारी मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच्य होऊन तुझ्या गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले की तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. ते ब्रह्महत्ये एवढे मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रिया ही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावरती अनेक तीर्थ आहेत. तिथे जाऊन एक महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवरती रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वती वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली की आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू. तेव्हा ब्राह्मण म्हणाले की श्री गुरूंची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला त्यातून काहीतरी मार्ग दाखवते. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते, त्यावरती तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करते. तुला जेवढे दान देता येते तेवढे तू दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावरती तो ब्राह्मण पिशाच्य तिच्या स्वप्नामध्ये आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून घाबरून पळाली. औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिला की त्या पिशाच्याचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले की मी सांगतो ते ऐकशील तर तुझी या पिशाच्य योनीतून मुक्तता होईल.
ती विप्र स्त्री जी काही देईल तेवढे तू घे आणि पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखीन शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच्य रूप ब्राह्मण म्हणाला की स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करावा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले की विप्रस्त्री 10 दिवसांमध्येच तुझे क्रियाकर्म करीत त्याची तुला गती मिळेल. आणि श्री गुरूंची विप्रस्त्रीला सांगितले की सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल आणि तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेनुसारच मूळ कथा एवढाच आहे की पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्यांना 2 पुत्र झाले आणि लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहितच अग्नी प्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी तिने एक तरुण ब्रह्मचारी आला आणि त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यरण लागे सिद्धाचरी चरणा विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करुणी स्वामी निरूपले आम्हासी. श्री गुरु आले गगनापुरी गौप्य रूप अमरापुरासी औदुंबर असे ती म्हणता शिष्य वचन ऐकोणी संतोषीला सिद्ध म्हणी सांगे तसे विस्तारून औदुंबर महिमा जया नाम कल्पतरू काय पुसावे तयाचे वरू. तेव्हा वास श्री गुरूंचे कल्पिले फळ तेथे होई पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होईल असे विचिता मृत्यूचा कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सेवेचे पंचत्व वावले अनेक देव आराधले नवे कवने करी स्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करती त्याची दोषाची पुत्र शोक वावयासी पातक ते वेळी सांगती विप्रदी द्विजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्मा दोष गुण विस्तार करीती त्या वेळी गर्भपात स्त्रियांची न जेणे करती तमासी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाणा अशोधेन गोवर करी वांज होय सदा जोरी एकदा द्रव्योपहार पुत्रपुत्री होय तो जाण विप्रमणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिस तसे आम्हासी सांगू येसे एक चित्ते शौन गोत्र द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागतो तू अनदेशी कष्ट होत हो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव निधला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोणी ब्राह्मणाचे ऐकोणी लोभी होता ब्राह्मण ऐकोणी एकदा पर्यंत पुत्री होय जाणा विप्रमणे ते येसे तुझे वर्ण दोषी आम्हाशी सांगू येसे एक चित्ते शोकने द्विजापाशी ऋण घेतले द्रव्याचे मागता तुझा न देशी कष्टाला भूत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्विज द्रव्यस्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझे झाला मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकूणी ब्राह्मणाचे वचन विनप्रत खेद खिन्न अनुत्तम होऊन अंतकरण द्विजचरणी लागली ऐसी पापणी तुझ्या चारी बुडाले पापाचे सागरी आम्ही माते तारी उपाय सांगे म्हणत असे विप्रमणते तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी उपहारिले द्रव्याशी ब्राह्मण पिशाचे झाला असे त्याची करणे जग उद्गार गती 16वे कर्म करावे रिधी द्रव्य द्यावे एक दिशी तया गोत्र द्विजासी येणे होय तुझ बरवे एका भाव आचरावे कृष्ण तिसी वार करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थ वसती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधाने प्रियेसी पाप विनाश करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्तन अभिषेक करुणी श्री गुरुचरण पुन्हा स्नान कामे तीर्थ विविध पूर्व श्री गुरुचरणी पूजा करावी एक म्हणे येणे परिभक्तीसी हे मासे एक आचरावे स्नानाचे गुरु श्री गुरूंचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जायले जात पुत्र होईल शतायुची मासा आचरून येणे परी मग ब्राह्मणाचे पाचारी द्रव्य द्यावे शौकन गोत्री विजवराची एकदश त्याचे नामकर्म सकळ आचरावे मन निर्माण होतील तुझे कष्ट सकळ श्री गुरुनाथ राहिला गुरुस्मरण करुणी मनी पूजा करीत गुरुचरणी तुझे पाप होईल जुनी ब्राह्मण संघ परिहरिले ऐसे सांगता तुझे एकोणी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी गजिन मिळ करी कष्ट करुणी आपुले देही उपवास पूजा नाही असं एक भावी करीन आपुले गुरुसेवा विप्रमणती तुझे बाळा तुझे ते द्रव्य तुझे नवका मिळे सेवा करी व मन कामळे श्री गुरुचरणी होतो आता तो कृपाजळ भक्ती मामासी निवारले हत्या दोषी तू येईल तुझ्या शक्तीशी द्रव्य तिचे गुरु न करी
परसनीय द्विजवचन विप्रवणिते संतोषला करीत गेली त्वरित ठाकोनी तेथे ज्ञान श्री गुरुचे स्नान करून संगमाशी पापविनाशी विधीसी सात वेळा स्नपननेसी करी औदुंबर प्रदक्षिणा कामे तीर्थ करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीती उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करीती ते ब्राह्मण आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एके अद्यापि जरी न देशी येईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशाशी वाढवून नेदी अवधारी वाया करसी तू सायासी पुत्र घेसी तुझे वंशी कपुनी म्हणून कोपे करावयासे आला पिशाचे स्वप्नात भयचकित ते वनित औदुंबर आडघर गीते तव देखील श्री गुरुनाथ तया पाठी निघाले अभय देवनी नारीसी वारिती झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरु दयासी कामारसी श्रेयसी विप्रविनती गुरु तसे जन्मांतरी आपणासी अपराध केले द्रव्यासी प्राण त्याचे बेयास स्वामी सुकाळ कृपाळू सर्वांशी आमची शतायुती पक्षपात करीसी यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोणी उपद्रव देसी भक्तजन तुझे शिक्षा करू जाण आम्ही सांगू तसे रीती जरी एकती हितार्थ तुझे होईल सतगती पिशाच राहील परिहरेल जे काय होईल विप्रवणित तुझे अंगीकारी सर्वथा तुझे चित्ता जाता आता येथोनी राखीन माझ्या भक्तांची वंश विद्वेषाची अविवृद्धाशी पुनरपी जरी पाहून अशी शिक्षा करू म्हणे गुरु एकोणी गुरुचे वचन विप्रपश्चाच करीन म्हण स्वामी तुझे दिसले चरण उद्धारावे आपणासी श्री गुरु म्हणती तयाशी विप्रवणित भावीसी करील कर्म दहा दिवसी गती होईल तुझे जाण येणे परी तयाशी निरोपदेश श्रेयशी जे असेल तुझपाशी आचारी कर्म तया नामी अष्टतीर्थ स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी संपन्न करी औदुंबरा ब्रह्मत्य तुझे दोषी जातील थोडीस भरवशी कन्यापुत्र पूर्णाशी होईल म्हणती श्री गुरु ऐसे देखुनी जागृती विनप्रती भयचकित ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती नसे विसंगे मनात श्री गुरु निरोप 10 दिवस आले केले चरण परियसी ब्रह्मत्य गेला दोषवती झाली ब्राह्मणासी येणे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष झाले श्री गुरुनाथन नारी केलं दोन देत भरली ओढी तिची तीर्थेची म्हणे पारणे करी तू आता पुत्र होईल वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी अहो वाढे पुढे तया नारीची पुत्र युग्म शतायुती झाले शिवऋषी एकचित परियसी व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनहर्षी चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे म्हणी पुत्रासी झाली वर्षे तिने अत्योल्लास मानसे समारंभ अति प्रीती करीती झाली आहे ती पूर्ण दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी व्याधी असती अष्टोच्चर एकाहून एक थोरत यामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकोनी दिसे भयानक नयने येणे बरी दिवस तिने कष्ट तसे तो वाढत या दिवशी असमानी पंचत्व पावला दक्षिणी क्षोभ करीती जनक जननी येशी श्रोते एक चित्ते प्रेतपुत्रा वरी लोळे अलंगिन परिवळे विष्णुनिया माया जळे प्रलासी तिनारी म्हणे तया पुत्र राया प्राणरक्षिता माझ्या प्रिया माते केवी सोडून जारी कठोर म्हण करुणी पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान जरी झाले गर्भधारण तैपा साव संतोष श्री गुरु निधना मातेवर पुत्र होईल निर्धार त्याचे मध हर्षभार वरद पिंड म्हणणे दुःख झाले मज बहुत विसरले बाळ तुझ देखत तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बाळका विनावती करी ती सकळा वाया दुःख तू का करीसी अवधारी होतात हरिहर तेथे न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नरी काय अधहळ तुम्हासी येणे परी सांगती जण आणखी दुःख आठवी म्हणे माती तिथला जाण स्थिर म्हणून दोन्ही पड श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडली महाख्याती औदुंबर वसती त्याची दुधले मजत सुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदलावर सत्या त्याची डोळ माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण म्हणून 8वे श्री गुरुसी देव माते गांजिलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले पुरशरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीतसे येते नारी
उदय झाला दिनकरी प्रातकाळी परियसी द्विज जाती मिळून सकाळी एकी स्त्री जवळ वाया दुःख सर्व कळे करियसी मूर्खपणे तू जे जे समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता एक ऐसे वचन ऐकुनी महाक्रोश करी म्हणी आपणासहित घालावणी अथवा नदी प्रेयसी आपणासहित बाळकासी करापा अग्निप्रवेशी एरवी नेती प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणे ती येसी नव्हती तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेशी कवण धर्म सांगा नामी नाही देखिले न ऐकले कानी पुत्र असवे देती प्राण कोणी वाया बोलीसी मूर्खपणे आत्महत्या महादोषी दिवस गेला 2 प्रहर प्रेताशी करू नदी संस्कार अथवा न एक गंगातीरी ग्रामी अकांत वर्तला हितुकी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तरी आत्मज्ञान तै वेळी यती नव्हे तोची गुरु आला नरवेश धारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसी इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरुसी नरसिंह उपाख्याने सिद्ध नामक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजनिने शोकन नाम विशुद्धाध्याय श्री गुरुदत्तात्रय समर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय 21. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायामध्ये आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याचे त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपल्यावरती कर्मानुसार जन्मास येतात. कर्माप्रमाणे सुख दुःख भोगतात. म्हणूनच ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा दोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत तेव्हा ती स्त्री म्हणाली की स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधानच होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची. आम्ही आधीच दुर्दैवी आहोत म्हणून तर श्री गुरूंना शरण आलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावरती आमची श्रद्धा होती. नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्ताचे अवतारच आहेत. त्यांनी दिलेला शब्द जर खोटा असा होणार असेल तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पणच करीन. त्याची कीर्ती सर्वत्र बसलो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला की माते तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर तू त्याचे प्रेय गुरूंच्या स्थानी घेऊन जा. आणि त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षाखाली आली. आणि पुत्रशोक हा सर्व दुःखांपेक्षा असह्य असतो. त्या पित्राचा तो 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नामध्ये एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला की तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळी भस्म त्या मुलाच्या सर्वांग लावला. तिला सांगितले की त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राणवायू म्हणजेच वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आपण आणून त्या मुलाला जिवंत करूया. तुझा मुलगा जिवंत होईल. इतके सर्व स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुःख येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली आहे असे म्हणून खायला मागितले. तो तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंतच रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्यच वाटले. गुरुमहिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. स्नान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तत्काळच पूर्ण होते. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारक ब्रह्मचारी करणिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननी श्री ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे सिरी या संसारी सांग मज उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठून तळात उपजे जैसा फेण बुद्ध
बुद्ध बुद्ध रहो कोठे स्थिर, ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती, वेगळा होता पंचभूती अव्यय होय देह जाण, तया पंचभूताचे गुण माया वाचे वेष्टनी भांतिली, लावली देह म्हणून पुत्रमित्र कलत्र वास, तत्व सत्व तमोगणी तया भूपांसोनी, वेगळाले लक्षण होती ते एक चित्त देव होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाणते, तमोगुण गुणानुबंधे कर्म घडती, जे जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृत तेसी होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावे या संसार वर्तमाने, उपजती जंतू कर्माणुगुणी, आपुल्या अर्जवा पासोनी सुखदुःख भोगिताती, आपण या कारणे ज्ञानवंत संतोष न करता उपजता अथवा नरमृत होता, दुःख आपण करू नये, कोणी मरती पूर्वयसी अथवा मरती वृद्धापेसी, आपुले अर्जव असे जैसी तेने परी घडी जाणा, कर्माणु असे उपजाती लाटी लिहितो वंचिसी, या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसी, तुझी सांगे वहिले कोटी जन्म भोग भागिले, मनुष्य अथवा पशुत्व लादले, पक्षी अथवा कृमी रूप, तशी होतीसी मनुष्य योनी, कोणी होतीसी हो तळणी, कोण होतीसी गृहिणी, सांग तू आम्हा पुढे, कोण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता, वाया दुःख करियसी प्रलापित पुत्र आपुले म्हणून, पंचभूता कर्म देह चर्म मांस अस्तिमेह, एष्टुनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे, कैचा पुत्र कोठे मृत्यू, वाया का भ्रमणी रडती तू, सांडूनी द्यावे ते केचे प्रेत, संस्कारिती लौकिकार्थी, येणे परी ब्रह्मचारी सांगे तिचे विस्तारी, परसुनिया त्या अवसरी विनवित से तयासी, विप्रवणित तया वेळी विनवित से करुणा भाळी, स्वामी निरोपले धर्म सकळी परी रवे अंत्यकरणी, प्रारब्ध प्रमाण मनोजरी तई का वाजवा श्रीहरी, परी संपर्क लोह जणे सुवर्ण नव्हे कोण बोले, आम्ही परी देहवाणी म्हणून धरिले श्री गुरुचरण, अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही, एखाद्या नरा येतो ज्वरा, धावत जाती वैद्याची या घरा, औषध देऊन या प्रतिकारी, सेवेचे करी आरोग्यता, त्रयमूर्ती अवतार श्री नरसिंह सरस्वती असे गुरु, तेथे दिदला असे गुरु, केवी असत्य होय सांग मज, आराधिले मी तयासी वरदितला गामासी, त्याच करून या बरवसी, होता आपण स्वस्थ चित्त विश्वासने असता, आपण केवी केले निर्वाण, केसे झाले मूर्खपणा म्हणून स्वामी निरोपीसी, कारण आपण आता प्राण त्याजली सर्व समर्पित, गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची, एकोणितीचे वचन ओळखणे भाव मन सांगे, बुद्धी ज्ञान उपाय करी एक करी, आता विश्वास केला त्या गुरुशी, पुत्र लादला पूर्ण आयुषी, जरी आला मृत्यू त्याशी, घेईल जाई श्री गुरुस्थान, जेथे झाला तुझे असे तुझ वर, तेथे समर्पित कलेवर, पंचगंगा कृष्णा तीरी औदुंबर तळे सेवचन, ऐकून विश्वास झाला तिचे मनी, कोटी शव बांधणी घेऊन गेले औदुंबरा प्रती, जेथे होत्या गुरु पादुका, अभय शिरते वालिका, हृदय भरल्या पादुका, आक्रोश करी देणारे दुःख करी धावली निशी, विप्र मागती प्रेताशी, म्हणती आक्रोश का हो करसी, संस्कारुणी जाऊन आता मनुष्य नाही अरण्यात, केवी राहू जाऊन म्हणत जाळू दे आता प्रेत, एक कर्कशे म्हणतासी काही केली नदी प्रेत, आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधून प्रेत, लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्र ज्ञाती लोक, धावू नये राणी निश्चिंक, तस्कर बाधा होईल तेव्हा एका, जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करून, उपवास हो का जसे दिनी प्राप्त काळी येऊन या, दहन करू म्हणती येसा आजीची रात्री प्रेताशी, सुटेल वास दुर्गंधीसी दुर्गंधीसी, आपोआप धनासे होईल जाणा ते कर्कशा, म्हणून निगती सकळ लोक राहिली तेथे जनजननी, प्रेतासहित करीती शोक होती रात्र परियसी, निद्रा नाही दिवस दोन्ही, शोक करीती जनक जननी, यामती न होता रजनी, झोप आली ती येसी, देखत असे सुशुस्त्रित जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, रुद्राक्ष माळा सर्वांगी, योगदंड त्रिशूळ हाती, आता औदुंबरा प्रती काव शोक करीती सुती, आक्रोशने अंबावरती कहा झाला तुझे कुमारा, आता त्याची करू प्रतिकार, म्हणून देत अभय करा, फक्त वत्सले श्री गुरु, भस्म काढून प्रेताशी, लाविली तसे सर्वांगणीशी, मृत बसरी म्हणे तसे, वायू पुष्यन म्हणे, प्राण म्हणजे वायू जाण, बाहेर गेला विसरुणी, घालीत मागुनी आपण,
पुत्र तिचा सजीव होईल. इतके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत लागली असे प्रेताजवळी जे का असे आपुले म्हणी तैसे दिने निद्रास्थनी केचे देव नरसिंह मुनी भ्रांती आपण लागली असे आमचे प्रारब्ध असता म्हणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरती काय बोले ने परी चिंता करीत तव प्रेताचा झाले चेत सर्वांगिनी गुण उष्णभूत सर्व संधीची जीव आला म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले केव्हा काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ कोठुनी बैसला म्हणे माते सुधा लागली मला अन्न देई तम म्हणत असे रुदन करीत यावेळी आला कुमार माते जवळी स्तन घाली ती मुख कमळी शिरज्ञ निगे 32 धारी संतोष भय होऊनी प्रीतीसी संदेह मागुनी असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपुले पती जवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत अध्यंतेसी पती म्हणे की येसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जन करून औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन नक्षत्र करी नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णनासी क्षमा करणे स्वामी या अम्मा क्षमा करणे म्हणून निघाले ती लोटांगणे विनवणी करुणा वचने गेली स्नान गंगेत स्नान करून बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त उदुंबर स्तपन करीती लाविती दीपतये वेळी पूजा करीती भक्तीची मंत्रपूर्वक विधीसी शमीपुत्र कुमेसी पूजा करती परियेसी निरांजन तया वेळी करीती गायन परिबळ अति संतोष तये बाळ भक्तिभावी स्तुती करीती तुके होता ती निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेताशी आले विप्रज्ञानी सकळ तवा देखतासी कुमरासी विस्मय झालं सकळांसी समाराधन करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसी श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकांशी सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्धवणे नामधारका स्नान महिमा ऐसा एका अपार असे सांगता अनिका साधारण तुझं निरोपले तया औदुंबर तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधना श्री गुरुशी तया नाम कल्पतरू प्रत्यक्ष आणा औदुंबरू जे जे म्हणे इच्छिले नरो साध्य होई परियेसी इति श्री गुरुचरित्रामृत स्वरमकथा कल्पतरू शिववाख्याने सिद्ध नामक संवादे मृतपुत्र संजीवनी नाम 19 श्री गुरु दत्तात्रय समर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. अध्याय 22. अमरजा नदी आणि भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरूंचे वास्तव होते. ते मोठे तीर्थस्थान आहे आणि श्री गुरु नित्य भिक्षासाठी गाणगापुरामध्ये जात असत. त्या गावामध्ये ब्राह्मणांची 101 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते व विप्राकडे एक म्हैस होती. ती वांद होती, म्हातारी व दंतहीन होती. नदीतील माती वाहून नेण्याच्या कामासाठीच गावातील लोक तिचा वापर करीत असत. त्या मोबदल्यामध्ये मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणासी म्हैस कोणतीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही. श्री गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत. त्या दिवशी नेमके श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाले की माझे पती गावामध्ये याच्या वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहे. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्री गुरु हसतमुखाने म्हणाले की तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला दे. तेव्हा ती विप्र स्त्री श्री गुरूंना म्हणाले की स्वामी, ती म्हैस वांझ आहे म्हणून आम्ही तिला वेसण घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यातून गुजारा करतो.
श्री गुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले की लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्री गुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याचबरोबर म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडी भरून तिने दूध दिले. त्या विप्रस्थ स्त्रीला आश्चर्य वाटले की खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून निघून श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्री गुरु ते दूध